हॅलो एव्हरीवन. आता हा पुढचा टॉपिक आपण बघूया, ऑपरेशन्स ऑन ग्राफ विथ अल्गोरिदम्स. ओके. आता फर्स्ट ऑपरेशन आपल्याला काय दिलेलं आहे की ग्राफ ट्रॅव्हर्सल. आता काय सांगितलेलं आहे बघा त्याच्यामध्ये, द ब्रेड फर्स्ट सर्च BFS अँड DFS are the two algorithms used to transversing and searching a node in a graph. Okay, they can also be used to find whether node is reachable from a given node or not. आता फर्स्ट जो अल्गोरिदम काय आपल्याला काय सांगितलेलं, BF आणि DFS कशासाठी आपल्याला नेसेसरी आहेत, तर आपल्याला नोड आपल्याला सर्च करावा लागतो ग्राफमध्ये वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय तो आपल्याला हे जे अल्गोरिदम्स आहेत ते आपल्याला नेसेसरी लागतात. ओके. आता फर्स्ट वन आहे आपल्याला DFS मध्ये काय सांगितलेलं आहे, द एम ऑफ DFS अल्गोरिदम इज ट्रॅव्हर्स द ग्राफ इन सच अ वे दॅट इट ट्रायज टू गो फार फ्रॉम द रूट नोड. Stack is used to implement of the graph first search. Let's see how depth first search works with respect to the following graph. आता कसं वर्क होतं तर मग फर्स्ट बघूया. एक ग्राफ दिलेला आहे आपल्याला. ॲज स्टेटेड बिफोर, in DFS, node is visited by going through the depth of the tree from the starting node. Okay, if we do the depth first traversal of the above graph and print the visited node, it will be A, B, E, त्याच्यानंतर असेल F, त्याच्यानंतर C आणि D. ओके. त्याच्यानंतर सॉरी DFS visit the root node, then its children nodes until it reaches end node, that is E and F node. Okay. Then moves up and up to the parent node. आता अल्गोरिदम आपल्याला कसं सांगितलेलं आहे, पुश द रूट नोड इन द स्टॅक. ओके. आता काय करत होतो की आपल्याला जो नोड दिलेला आहे तो आपल्याला काय करत होतो, फर्स्ट आपला जो रूट नोड असेल तर रूट कोणता असतो, रूट म्हणजेच काय असेल की आपल्याला जे सर्व जे तुमचे बाकीचे जे आपण काल काय बघितलं होतं की ज्या ब्रांचेस आहेत त्या सगळ्या कुठं जॉईन झालेल्या आहेत, तुमच्या एला झालेल्या आहेत. ओके. म्हणजेच आपला रूट कोणता असणार आहे, तर तुमचा रूट ए असणार आहे. ओके. मग काय करायचं आहे, रूट काय करायचं आहे, रूट नोड इन अ स्टॅक. स्टॅकमध्ये काय असेल, कधी पण एक सिक्वेन्स घेऊया की स्टॅक म्हणजेच काय असेल आपल्याला की फर्स्ट आपल्याला तो पहिल्यांदा आपल्याला पुश करायचा आहे. ओके. फर्स्ट तुम्ही पुश केला, लूप अंटिल स्टॅक इज एम्प्टी. ओके. स्टॅक एम्प्टी होऊस तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्टॅक आपले जे नोड्स आहेत ते आपल्याला पुढे पुश करायचे. पिक द नोड ऑफ द स्टॅक. आता पुढचा जो आपला काय कोणता असेल नोड्स किंवा त्याचे जे ते ए पुश केल्यानंतर उरणार कोणते आहेत, बी, सी आणि डी. त्यातला फर्स्ट वन कोणता आहे आपल्याला दिलेला आहे, तर बी दिलेला आहे. ओके. ज्यावेळेला तुमचा बी पहिला त्याच्यानंतर पुढे पुश होईल, त्याच्यानंतर उरणार काय आहे त्याच्या खालचे, लगेच सी आणि डी वरती जायचं नाही. पहिल्यांदा काय करायचं आहे, फर्स्ट तुमचा ए तुम्ही पुश केलात, त्याच्यानंतर काय केलं तुम्ही, त्यांचे जे चाइल्ड होते, जे कोणता चाइल्ड काय होते, तर बी होता, सी होता आणि नंतर कोणता होता, डी होता. आता त्याच्यामधला जो फर्स्ट आपला जो चाइल्ड आहे बी, तर तुम्ही चाइल्डला फर्स्ट काय केलं, तो पुढे केलं, कारण की ह्या ठिकाणी कोणता रूट झालेला आहे, तर ह्या ठिकाणी मेन आपला जो रूट आहे तो तुमचा बी झालेला आहे. ओके. सो दॅट्स वाय पुढे तुम्ही कोणता पुश केलेला आहे, तर तुम्ही बी हा नोड तुम्ही काय केलाय पुढे पुश केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग काय उरणार आहे, तुमचा ई आणि एफ हे तुमचे दोन चाइल्ड्स उरणार आहेत. ओके. आणि ई आणि एफ जे ज्यावेळेला तुमचे फक्त रिमेन राहतात, मग त्याच्यानंतर काय होणार आहे की जो तुमचा जो आपला एक रिमेनिंग लास्ट वन जो आपला चाइल्ड असेल किंवा आपण म्हणू की एंडिंग व्हर्टेक्स आहे ती तुमची, ती त्याच्यानंतर काय करायला लागणार आहे, पुढे आपल्याला पुश करायला लागणार आहे. ज्या वेळेला हा जो पूर्ण पार्ट आहे पुश करून झाला की मग ह्या ठिकाणी काय होणार आहे, ज्या वेळेला बी पुश केलेला आहे, बी नंतर आपण ई पुश केला, त्याच्यानंतर उरणार कोणता आहे, ओनली एफ. सो दॅट्स वाय आपण पुढे कोणता पुश करणार आहोत, रिमेन राहतोय तो एफ. सो दॅट्स वाय आपण एफ फर्स्ट पुश करून टाकला. आता पूर्णपणे आपल्याला काय झालंय, बी हा काय पूर्णपणे कट डाऊन झालेला आहे, राईट. उरणार फक्त काय आहे, सी आणि डी. मग त्याच्यानंतर त्यांच्या सिक्वेन्सनुसार फर्स्ट काय कोणता पुश होऊन जाणार आहे, तर सी आणि नंतर लास्ट वन रिमेन जो असेल डी. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला कंटिन्युअसली लूपमध्ये आपल्याला चेक करायचे. ओके. कसं डेप्थ फर्स्ट सर्चमध्ये आपल्याला फर्स्ट पण काय करणार आहोत, तुमचा जो रूट असेल
तो तुम्ही पुश करणार जो कोणता आहे ए. ओके, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे तुमचा, ए चे चाइल्ड कोणते आहेत, बी सी आणि डी. ओके, आता ज्या वेळेला तुमचा ए कट डाऊन झाला, उरणार काय आहेत, बी आणि सी आणि डी. त्याच्यामधला रूट कोणता अगेन मिळतोय आपल्याला, तर बी मिळतोय, राईट. मग बी ज्या वेळेला पुढे पुश केल्यानंतर त्याचे चाइल्ड उरणार आहेत ई आणि एफ. ई हा एकटा सेपरेट रिमेन राहतोय, सो दॅट्स वाय फर्स्ट ई घेतला आणि त्याच्यानंतर आपण कोणता घेणार आहोत, रिमेन राहतोय तो आपला एफ. आता ज्या वेळेला तुमचा बी हा पार्ट कट डाऊन होऊन जातो, त्याच्यानंतर उरणार काय आहे, ओनली सी आणि नंतर लास्ट वन असेल तो डी. तर हा जो आहे ह्या टाईपचे जे हा अल्गोरिदमला आपण डेप्थ फर्स्ट सर्च अल्गोरिदम आपण बोलतो. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, BFS अल्गोरिदम सांगितलेलं आहे. दिस इज व्हेरी डिफरंट अप्रोच फॉर ट्रॅव्हर्सिंग अ ग्राफ नोड. The aim of BFS algorithm is to traverse the graph as close as possible to root node. Q is used in the implementation of the breadth first search. Let's see how BFS traverse works with respect to the following graph. ओके, ग्राफ आपल्याला सेम आपण एक ग्राफ दिलेला आहे. इफ वी डू द ब्रेड फर्स्ट ट्रायव्हर्सल ऑफ द अबोव ग्राफ and print the visited node as output, it will be print as following output: A, B, C, D, E and F. BFS visits the nodes level by level. Okay, so it will start with level 0, which is root node, and then it moves to the next level, which is BCD, and then last level, which is E and F. ओके, आता हा जो आपला जो अल्गोरिदम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्याच्या BFS मध्ये आपल्याला जो आपले लेवल्स आहेत त्या लेवल्स आपल्याला पहिल्यांदा प्रीडिटरमाइन करायचं. जो आपला रूट असेल तो काय असणार आहे, तर लेवल 0. त्याच्यानंतर त्याचे जे चाइल्ड असतील ते काय असणार आहेत, लेवल 1. आणि जे एंडिंगचे लीफ असतील ते काय असणार आहेत, लेवल 2. जो लेवल 0 जो आहे तो तुम्ही काय केलात, तुम्ही लेवल 0चे जे काय आहेत ते तुम्ही फर्स्ट राईट डाऊन करून घेतलं. फर्स्ट वन कोणता आहे, तर ए. त्याच्यानंतर ए जो लेवल 0 आहे ती कंप्लीट झाल्यानंतर उरणार काय आहे, लेवल 1, बी सी आणि डी. सो दॅट्स वाय पुढचं पॉईंट काय असणार आहे, बी सी आणि डी. तर लेवल 1 कंप्लीट झाल्यानंतर रिमेन राहणार आहे आपला लेवल 2, विच इज ई अँड एफ. ओके, तर आपल्याला अल्गोरिदम काय सांगितलेलं आहे, पुश द रूट नोड इन अ क्यू लूप अंटिल क्यू इज एम्प्टी. Remove the nodes from the queue. If removed the node has unvisited child nodes, mark them as visited and insert the unvisited child in a queue. ओके, तर ह्या टाईपमध्ये आपल्याला BFS आपल्याला जे आपला अल्गोरिदम आहे तो आपल्याला वर्क करतो. ओके, BF आणि DFS याच्यावरती आपल्याला थेरी एक्झाम मध्ये 5 मार्काला क्वेश्चन मोस्टली एखादा दोघांपैकी एखादा क्वेश्चन असायचा किंवा आपल्याला एक्सप्लेनेशन साठी क्वेश्चन असायचा की एक्सप्लेन द ऑपरेशन्स ऑन ग्राफ विथ अल्गोरिदम. ओके, पुढचं आपल्याला चॅप्टर आहे या ठिकाणी ट्रीज. ओके, ट्रीज मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा की डेफिनेशन ऑफ ट्री काय सांगितलेलं आहे, कनेक्टेड ग्राफ विदाउट अ सायकल इट इज कॉल्ड एज अ ट्री. ओके, नोटेशन काय सांगितलेलं आहे, ट्री ग्राफ ऑन व्हर्टायसेस इज डिनोटेड बाय TN. ओके, ट्रीज ऑन 1, 2 and 3 व्हर्टायसेस T1, T2 and T3 दिलेले आहेत आपल्याला. ओके, 2 व्हर्टायसेस एका ठिकाणी, T1 ला आपल्याला एकच व्हर्टायसेस दिलेली आहे, T2 ला आपल्याला 2 व्हर्टायसेस दिले आणि T3 ला आपल्याला 3 व्हर्टायसेस. एक आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे की ट्रीज. त्याच्यानंतर काय, नॉन आयसोमॉर्फिक ट्रीज ऑन 4 व्हर्टायसेस. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की नॉन आयसोमॉर्फिक ट्री ऑन 4 व्हर्टायसेस. 4 व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि नॉन आयसोमॉर्फिक आपल्याला ट्रीज दिलेले आहेत. ओके, आता लक्षात घ्या, नॉन आयसोमॉर्फिक म्हणजेच काय आहे की ज्याची आपल्याला व्हर्टायसेस आणि एजेस आपल्याला सेम असतील, पण काय आहे की त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते आयसोमॉर्फिक म्हणजेच काय की दोन्हीचं स्ट्रक्चर हे सेम असेल. ओके, पण ते दिसायला वेगवेगळे असू शकतात. 2 डिफरंट काइंडचे आपले
जे ग्राफ आहेत ते दिसायला डिफरंट जरी असले तरी पण त्यांचं वर्किंग हे सेम असेल त्याला आपण काय बोलतो की आपल्याला आयसोमॉर्फिक बोलतो. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिलेले आहेत की ट्रीज ऑन 5 व्हर्टायसेस दिले आहेत नॉन आयसोमॉर्फिक. ओके. आणि ह्या 6 व्हर्टायसेस